चला चहा बनवूया. चहा कोणाला आवडत नाही, चहा तर सगळ्यांना आवडतो. पण सगळ्यांचा प्रश्न असा असेल की चहा खूप आवडतो तसा बनवताही सगळ्यांनाच येतो ना. पण मी चहा बनवते ते तर सगळे म्हणतात एकदम छान बनवलं, एकदम छान बनवलं आहे, म्हणून मी चहाची रेसिपी टाकते. तुम्ही जर या पद्धतीने चहा बनवलात तर नक्कीच तुमचा चहा छान होईल. म्हणून मी रेसिपी टाकते, बघा. आवडेल ही नक्कीच तुम्हाला रेसिपी. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग चहाच्या रेसिपीकडे जाऊया. आधी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्या 2 कप पाण्यामध्ये तुम्हाला जर 3 कप हवी असेल चहा तर 2 कप पाणी घ्यायचं, 1 कप दूध घ्यायचं. जर तुम्हाला स्ट्रॉंग हवी असेल तर त्यासाठी मी 3 कप चहा बनवते, तर 2 कप पाणी घेतलेलं आहे. आणि मी आल्याचा चहा बनवते तर 1 ते 1.5 इंच आलं घेतलं आहे. ते ठेचून घेतलं आहे छान मस्तपैकी आणि ते ठेचलेलं आलं त्या 2 कप पाण्यामध्ये टाकलेलं आहे. थोडा वेळ तुम्ही ते बाजूला असंच ठेवू शकता, म्हणजे त्यातला पूर्ण रस आहे त्या आल्यातला तो पाण्यामध्ये उतरेल आणि चहाला छान अशी चव येईल. मग ते पाणी मी थोडा वेळ बाजूला ठेवलं. तोपर्यंत मी माझा नाश्ता वगैरे करून घेतला. आता त्या पाण्यामध्ये थोडी 2 चमचे 3 कप असेल तर 2 चमचे चहा पावडर टाकली. ठीक आहे, चहा पावडर तुम्ही कोणतीही घ्या, तुमचा चहा हा उत्तमच होईल हे नक्की. तर मी 2 चमचे चहा पावडर टाकली आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. तर मी 3 कपसाठी 3 चमचे साखर टाकली आहे आणि ते आता मस्त ते मिश्रण गॅसवर ठेवून मस्तपैकी उकळी येऊन द्यायची. ती छान अशी उकळी आल्यानंतरच दूध घालायचं, त्याच्या आधी नाही घालायचं. मग आता आपली उकळी येत आहे चहाला. आणखी थोडा वेळ येऊ द्या. चहा अशी मस्त शिजल्यानंतरच दूध घालायचं, म्हणजे ती चहा एकदम घट्ट दाटसर अशी एकदम छान अशी क्रीमी होते. मग चहाला उकळी येत आहे, आणखी थोडा वेळ उकळू द्या. एकदम अशी उकळ आल्याच्या नंतर जेव्हा ती चहा शांत होते ना, आता बघा छान अशी उकळी येते. आता थोडा वेळ चहा थोड्या वेळानंतर शांत होईल, त्यावेळी त्या चहामध्ये दूध घालायचं. आता दूध मला 2 कप पाणी घेतलं होतं तर 1 कप दूध घालते. तर 1 कप दूध घातलं, पण मला आणखी थोडी चहा असं वाटलं की हे स्ट्रॉंग दिसते, म्हणून मी आणखी थोडं दूध घातलं त्याच्यामध्ये. तर आपली चहा झालेली आहे. दूध घातल्यानंतर थोडीशी चहा उकळायची, जास्त चहा उकळायची नाही. जास्त चहा उकळलेली शरीरासाठी चांगली नसते. त्यामुळे दूध घातल्यानंतर साधारणतः 1-2 उकळी आले की चहाचा गॅस बंद करायचा आणि चहा मस्त सर्व करायचा आणि छान